अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक माणगाव नगरीत भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती। रात्री 12 वाजता बौद्ध समाजाचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या हस्ते पहिली भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली। माणगाव येथे 1920 साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेमुळे डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळाले। यामुळे माणगाव गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। आंबेडकर यांच्या जयंती दिनी माणगाव येथून भीमज्योत नेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनुयायी मोठ्या संख्येने येथे येत असतात। रात्री 12 ते सकाळी 11 या वेळेत जवळपास 650 गावातील भीमसैनिकांनी येथून भीमज्योत नेली। भीमज्योत नेण्याकरिता होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलिसांनी गावाच्या भोवती वाहतूक व्यवस्था केली होती। लंडन हाऊस पासून 3 किलोमीटर लांब सर्व वाहनांना अडवून शिस्तबद्धरित्या गावात भीमसैनिक सोडण्यात येत होते। यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही। दरम्यान भीमज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी अमोल कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। समता सैनिक दल यांनी मानवंदना दिली। प्राध्यापक धनपाल गवळी यांच्याकडून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिकरित्या वाचन करण्यात आले। किसन गवळी यांनी सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील म्हटले। अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते बाहेर गावातील पहिली भीमज्योत प्रज्वलित करण्यात आले। महावितरण अधिकारी सोनवणे साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भेट देऊन अभिवादन केले। या प्रसंगी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक माने, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती गायकवाड मॅडम, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, राहुल आवळे, अब्राहम आवळे, माणगाव गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस पाटील करसिद्ध जोग, उपाध्यक्ष बत्ताश कामत, तेजस गवळी, आकाश शिंगे, अक्षय ढोणे, नंदकुमार शिंगे, माजी सरपंच अविनाश माने, रतन कांबळे, बुद्धम गवळी, डॉ. पवन शिंगे, सुशील गवळी, रोहित गवळी, भिकाजी शिंगे, जय निंबाळकर, सर्व जयंती कमिटी सदस्य व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज हातकणंगले तालुक्यातील माणगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। मी सर्व देशवासियांना त्या ठिकाणी या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारण्यासारख्या आहेत। त्या आपण नक्कीच प्रत्येकाने या अंगीकारून आपलं आयुष्य, आपल्या आजूबाजूच्या समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत अशा सर्वांचं आयुष्य उन्नत करण्याचा त्या ठिकाणी प्रण संकल्प या आजच्या दिवशी करूया। आणि परत एकदा मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। माणगाव या ऐतिहासिक भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आम्ही सर्व माणगाववासी धडाक्यात करत आहे। आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भीमसैनिकांचे आम्ही बौद्ध समाज माणगावच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहेत। या ठिकाणी आमदार, खासदार सर्व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला येऊन हार वगैरे घेऊन जाऊन फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बहुसंख्येने लोक येत असतात। आणि या जयंतीनिमित्त मी नंदकुमार बंडू शिंगे, बहुसमाज माझे अध्यक्ष, त्यांच्यातर्फे शुभेच्छा। ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत। या ठिकाणी आज 14 एप्रिल महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून लाखोच्या संख्येने भीम अनुयायी माणगावमध्ये येतात आणि इथं दीप प्रज्वलन करून, भीमज्योत प्रज्वलन करून त्यांच्या गावाकडे ते प्रस्थान होतात। ह्या गावातून एक वेगळा ऐतिहासिक संदेश देण्याचं काम आम्ही जयंती कमिटी म्हणून करत आहोत। यावर्षी आमच्या जयंती कमिटीचे अध्यक्ष अमोल कांबळे, तसेच उपाध्यक्ष बत्ताश कामत, सेक्रेटरी तेजस गवळी, तसंच सहसेक्रेटरी बुद्धम गवळी असे आहे। तसेच इतर जयंती कमिटी आहे। तर या कमिटीनं 11 तारखेपासून वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। आम्ही आजपर्यंत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यानंतर उद्या 14 एप्रिल रोजी आम्ही दिवसभर देखील कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उद्या दिवसभर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम देखील चालणार आहे। तसेच स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाणार आहे। सायंकाळी ठीक 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य असे मिरवणुकीचं आयोजन आम्ही माणगावमध्ये केलेलं आहे। तर सर्व भीम अनुयायांना आम्ही आवाहन करतो की या ऐतिहासिक मिरवणुकीला आपण उपस्थित राहून
एक सामाजिक समतेचा संदेश द्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.